नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सक्सेस वे के यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्ह्यामध्ये जो पेपर झाला होता पोलीस चालक या पदासाठी। तर त्या पेपरमध्ये मराठी आणि जीकेचे जेवढे काही प्रश्न आले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहोत। आणि या ठिकाणी जो गणित आणि बुद्धिमत्ताचा पोर्शन होता तो तुम्ही स्वतः सुद्धा सोडू शकता। आता तुम्हाला स्वतःला सोडवण्यासाठी जो पेपर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे। टेलिग्रामला जाऊन तुम्ही सक्सेस वे के या चॅनलचं नाव सर्च करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगली जिल्ह्याचा जो पोलीस चालक या पदासाठी पेपर झाला होता तो त्या ठिकाणी मिळून जाईल। तर या ठिकाणी मित्रांनो आपण मराठी आणि जीके हे दोन विषय पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 21वा प्रश्न बघा, कोणता शब्द द्विगु समास दर्शवतो? तर या ठिकाणी जो दुसऱ्या नंबरचा शब्द आहे पंचपाळे हा शब्द द्विगु समास दर्शवतो। पंचपाळे म्हणजेच 5 पाळ्यांचा समूह। ज्यावेळेस द्विगु समास येतो त्यावेळेस शब्दामध्ये जो पहिला पार्ट असतो तो संख्यावाचक असतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंच म्हणजेच 5, तर 5 पाळ्यांचा समूह म्हणजेच पंचपाळे। तर या पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2 नंबर पंचपाळे। 22वा प्रश्न बघा, नद्यास तट या शब्दाचा संधी विग्रह कसा? तर मित्रांनो जे 3 नंबरला ऑप्शन आहे नद्या आणि तट, तर या ठिकाणी दोन्ही शब्दाला विग्रह लागणार आहे। तर या 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 3 नद्या आणि तट। 23वा प्रश्न बघा, ढगांनी झाकलेले या शब्दाचा अर्थ विचारला आहे। तर ढगांनी झाकलेले याचा अर्थ काय असणार? तर आभ्राच्छादित। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार 4 नंबर आभ्राच्छादित। आता मित्रांनो 24वा प्रश्न बघा, रिपू या शब्दाचा अर्थ काय? तर रिपू हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे शत्रू। तर या 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 2 नंबर शत्रू। 25वा प्रश्न बघा, कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे। तर कर्कश हा जो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मधुर। तर या 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 1 नंबर मधुर। 26वा प्रश्न बघा, नदीचे पाणी निळे क्षार आहे। तर या वाक्यामध्ये आपल्याला विशेषण विचारलं आहे। तर नदीचे पाणी निळे क्षार आहे, तर या ठिकाणी निळे क्षार हा जो शब्द आहे तो असणार आहे विशेषण। तर या 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 3 नंबर निळे क्षार। आता 27वा प्रश्न बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय? तर या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जो वापरला जाणारा शब्द असतो तो असतो क्रियापद। तर या 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 2 नंबर क्रियापद। आता मित्रांनो 28वा प्रश्न बघा, एका माळेचे मणी या म्हणीचा जो आहे तो आपल्याला अर्थ विचारला आहे। तर एका माळेचे मणी याचा अर्थ असतो एकसारखे। 29वा प्रश्न बघा, अमितने आंबा खाल्ला असेल, तर हे जे वाक्य आहे ते कसले उदाहरण आहे? तर अमितने आंबा खाल्ला असेल, तर याचं योग्य उत्तर काय असणार? पूर्ण भविष्यकाळ। काय असणार? पूर्ण भविष्यकाळ। 30वा प्रश्न बघा, यमक अनुप्रास आणि उपमा हे कसले प्रकार आहेत? तर तुम्हाला माहिती असेल यमक अनुप्रास आणि उपमा हे जे आहेत हे अलंकाराचे प्रकार आहेत। 31वा प्रश्न बघा, जसे विटांचा ढीग तसे वेलींचा काय असतो? तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 31व्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? जसं विटांचा ढीग असतो त्याप्रमाणेच वेलींचा जो आहे तो कुंज असतो। तर या 31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 3 नंबर कुंज। 32वा प्रश्न बघा, तर आपल्याला या ठिकाणी 32वा प्रश्न काय विचारला आहे? कोसला ही जी कादंबरी आहे हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला आहे? तर कोसला हा जो ग्रंथ आहे तो भालचंद्र नेमाडे यांनी लिहिला आहे। तर या 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 2 नंबर भालचंद्र नेमाडे। 33वा प्रश्न बघा, लेखक या शब्दाचे अनेक वचन काय? तर तुम्हाला माहिती असेल लेखक हा जो शब्द आहे याचं अनेक वचन लेखक याप्रमाणेच होतं। तर या 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 3 नंबर लेखक। 34वा प्रश्न बघा, कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे। तर या 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 नंबर विष्णू वामन शिरवाडकर। आता मित्रांनो 35वा प्रश्न बघा, 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक या जिल्ह्यामध्ये पार पडणार होतं, परंतु कोविड-19 मुळे हे जे आहे ते रद्द करण्यात आलं आहे। आणि 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे आहे ते जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली होती, परंतु हे जे 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते रद्द करण्यात आलं आहे। 36वा प्रश्न बघा, तुमच्यापैकी कोण धडा वाचणार?
तर या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्नार्थक सर्वनाम विचारलं आहे. तर तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? तर यामध्ये जे प्रश्नार्थक सर्वनाम आहे ते आहे कोण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? ऑप्शन क्रमांक 2 कोण. 37वा प्रश्न बघा. मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. तर या वाक्यामध्ये आपल्याला उभयान्वयी अव्यय विचारला आहे. तर मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. तर या दोन वाक्यांना आणि हा जो शब्द आहे तो जोडत आहे. त्यामुळे आपल्याला 37व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? तर 2 नंबर आणि. 38वा प्रश्न बघा. बापरे तो पहा वाघ. बापरे हे कुठले अव्यय आहे? तर या ठिकाणी मित्रांनो हे जे बापरे हा शब्द आहे तो आहे केवल प्रयोगी अव्यय. तर या 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार 2 नंबर केवल प्रयोगी अव्यय. 39वा प्रश्न बघा. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर तुम्हाला माहिती असेल अर्जुन पुरस्कार जो आहे तो क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. तर या 39व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर क्रीडा. 40वा प्रश्न बघा. अशुद्ध शब्द कोणता? तर या ठिकाणी आपल्याला अशुद्ध शब्द विचारला आहे. तर 1 नंबर जो आहे झोप हा सुद्धा बरोबर आहे आणि दुसरा जो आहे पाय हा सुद्धा बरोबर आहे आणि जो 4थ्या क्रमांकाला आहे बंद हा सुद्धा शब्द बरोबर आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो 3 नंबरला ऑप्शन आहे व्यायाम हा शब्द जो आहे तो चुकीचा आहे. तर याला ॲक्च्युली काय असणार? व्यायाम हा शब्द बरोबर आहे परंतु या ठिकाणी व्यायाम दिला आहे त्यामुळे हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे. तर या 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 नंबर व्यायाम. 41वा प्रश्न बघा. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण? तर तुम्हाला माहिती असेल सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाशी संबंधित आहे. तर तुम्हाला 41व्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं लागणार? तर 1 नंबर सरदार वल्लभभाई पटेल. 42वा प्रश्न बघा. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो महाबलीपुरमची स्थापना जी आहे ती पल्लवने केली होती. तर या 42व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार 1 नंबर पल्लव. 43वा प्रश्न बघा. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण? तर महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे जे राजकीय गुरु होते. तर या 43व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर गोपाळ कृष्ण गोखले. 44वा प्रश्न बघा. पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट कधी अस्तित्वात आला? तर या ठिकाणी आपल्याला पर्यावरण संरक्षण अधिनियम जो आहे तो कधीचा आहे या ठिकाणी विचारला आहे. तर पर्यावरण संरक्षण अधिनियम हा जो ॲक्ट आहे तो आहे 1986 या वर्षाचा. तर या 44व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 1986. 45वा प्रश्न बघा. सुवर्ण मंदिर कोठे आहे? तर सुवर्ण मंदिर जे आहे ते पंजाब या राज्यामध्ये अमृतसर या शहरामध्ये आहे. तर या 45व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर अमृतसर. 46वा प्रश्न बघा. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुम्हाला माहिती असेल जंजिरा हा जो किल्ला आहे तो आहे रायगड या जिल्ह्यामध्ये. तर या 46व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर रायगड. 47वा प्रश्न बघा. यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे? तर तुम्हाला माहिती असेल बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर आणि लोणार सरोवराचीच निर्मिती जी आहे ती उल्कापातामुळे झाली आहे. तर या 47व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर लोणार. 48वा प्रश्न बघा. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती असतो? तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे जेवढे काही सदस्य असतात यांचा जो कालावधी असतो तो असतो 6 वर्षाचा. तर 48व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 नंबर 6 वर्ष. 49वा प्रश्न बघा. पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर पंचायत राज ही जी प्रणाली आहे ती आहे विकेंद्रीकरण याच्यावर आधारित. तर या 49व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर विकेंद्रीकरण. 50वा प्रश्न बघा. लोकसभेत महाराष्ट्र राज्याचे किती जागा आहेत? तर लोकसभेमध्ये 48 जागा आहेत महाराष्ट्राच्या. तर या 50व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4 नंबर 48. 51वा प्रश्न बघा. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं होतं? तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण जे आहे ते 1969 या वर्षी करण्यात आलं होतं. तर या 51व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4 नंबर 1969. 52वा प्रश्न बघा. देशाचं वित्तीय धोरण कोण तयार करतं? तर देशाचं वित्तीय धोरण जे आहे ते वित्तीय मंत्रालय तयार करतं. तर या 52व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर वित्तीय मंत्रालय. 53वा प्रश्न बघा. पायरोस्ट्रीट लालजी या वृक्षाचा शोध जो आहे तो कुठे लागला होता? तर मित्रांनो पायरोस्ट्रीट लालजी
या वृक्षाचा शोध जो आहे तो लागला होता अंदमान व निकोबार या ठिकाणी. तर या 53व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 2 नंबर, अंदमान आणि निकोबार. बरं मित्रांनो, तुम्हाला अंदमान आणि निकोबार याच्याविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्या भारतामध्ये जे राष्ट्रीय उद्यान आहेत, या राष्ट्रीय उद्यानाच्या संख्येमध्ये मध्य प्रदेश हे प्रथम क्रमांकावर आहे, परंतु दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते आहे अंदमान व निकोबार. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्रमांक 3, जीवनसत्व सी म्हणजेच व्हिटॅमिन सी. 55वा प्रश्न बघा, सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे? तर सायटोकायनिन स्टॉर्म हे कोरोना रोगाशी संबंधित आहे. तर या 55व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, कोरोना रोग. 56वा प्रश्न बघा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुम्हाला माहिती असेल सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे ते आहे सांगली या जिल्ह्यामध्ये. तर या 56व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 4 नंबर, सांगली. 57वा प्रश्न बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे? तर तुम्हाला मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये गुजरात या राज्याचं नाव येतं त्यावेळेस मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे गुजरातमध्ये, आणि हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो. आणि या स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची जी आहे ती आहे 182 मीटर. बरं मित्रांनो, गुजरातची विधानसभा जी आहे त्या विधानसभेची जी सदस्य संख्या आहे ती सुद्धा 182 आहे, आणि जी विधानसभेची सदस्य संख्या आहे त्याच्यावरूनच ही जी उंची आहे ती ठरवण्यात आली होती. 58वा प्रश्न बघा, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? तर कृष्णा नदीचे उगमस्थान जे आहे ते आहे महाबळेश्वर. तर या 58व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, महाबळेश्वर. 59वा प्रश्न बघा, भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर भारताचे सरन्यायाधीश म्हणून NV रामण्णा यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर या 59व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2 नंबर, NV रामण्णा. 60वा प्रश्न बघा, भारताचे संविधान अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तुम्हाला माहिती असेल कलम 370 जी आहे ती आहे जम्मू काश्मीरशी संबंधित. परंतु मित्रांनो, जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं, परंतु त्याचं डिवायडेशन होऊन आता जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 वेगळे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. 61वा प्रश्न बघा, आता मित्रांनो 61, 62 इथून गणिताचे प्रश्न सुरू होत आहेत. आता या ठिकाणी आपण फक्त मराठी आणि GK हे विषय बघणार आहोत. तर आता पुढे बघूया आपण. तर इथून आपले GKचे प्रश्न सुरू होतील. 81वा प्रश्न बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही जी संस्था आहे ती आहे पुणे या जिल्ह्यामध्ये. तर या 81व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1 नंबर, पुणे. 82वा प्रश्न बघा, भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल भारताचा सर्वाधिक लांबीचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो आहे NH44, नॅशनल हायवे 44. ठीक आहे. 83वा प्रश्न बघा, फास्टॅग प्रणालीचा वापर कोठे केला जातो? तर मित्रांनो, फास्टॅग प्रणाली जी आहे याचा जो वापर आहे तो टोल नाका या ठिकाणी केला जातो. तुम्हाला माहिती असेल जे आपले कार असतात किंवा इतर वाहनं असतात तर या वाहनांच्या पुढील जो काच असतो त्या काचेवर फास्टॅग नावाचं एक जे स्टिकर आहे ते लावण्यात येतं, आणि त्या ठिकाणी काय असतं, जेव्हा आपण टोल नाक्यावर पोहोचतो तर त्या ठिकाणी एक स्कॅनर लावलेलं असतं आणि आपलं जे काही फास्टॅगचं स्टिकर आहे ते त्या ठिकाणी स्कॅन केलं जातं आणि जे कर आहे तो भरला जातो. म्हणजे टोल नाक्यावर आपल्याला पैसे द्यावे लागतात, तर त्या ठिकाणी कॅश द्यायची गरज नाही, फक्त फास्टॅगचं आपल्याला स्टिकर लावायचं आहे, त्या ठिकाणी स्कॅन करून पैसे जे आहेत ते कटणार आहे. तर हे असतं फास्टॅग, आणि टोल नाका या ठिकाणी फास्टॅग जे आहे ते लावलं जातं. 84वा प्रश्न बघा, मोटार वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? तर मित्रांनो, मोटार वाहन अधिनियम 1988चा जो विस्तार आहे तो आहे संपूर्ण भारतामध्ये. तर या 84व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 1 नंबर, संपूर्ण देश. 85वा प्रश्न बघा, मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर मित्रांनो, हा जो ॲक्ट आहे मोटार वाहन अधिनियम 1988 यामध्ये जे कलम 184 आहे या कलम 184च्या जी तरतूद केली आहे, म्हणजे जेवढे काही धोकादायकरित्या वाहन चालवणे आहे याला प्रतिबंध करण्यात आला आहे. म्हणजे कलम 184 नुसार जर धोकादायकरित्या वाहन चालवत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षेची तरतूद जी आहे ती कलम या 184 मध्ये करण्यात आली आहे. 86वा प्रश्न बघा, वाहनातील तापमापक काय दर्शवितो?
तर मित्रांनो, वाहनातील तापमापक जो आहे तो इंजिनचे तापमान दर्शवतो. तर या 86व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, इंजिनचे तापमान. 87वा प्रश्न बघा, लर्निंग लायसेन्सची वैधता किती काळ असते? तर मित्रांनो, या 87व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? 2 नंबर, 6 महिने. जे आपलं लर्निंग लायसेन्स असतं याची जी वैधता म्हणजेच जी लिमिट असते ती असते 6 वर्ष. 88वा प्रश्न बघा, PUC याचे फुल फॉर्म काय आहे? तर मित्रांनो, PUC याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला आहे. तर याचं फुल फॉर्म काय आहे? पोल्युशन अंडर कंट्रोल. तर या 88व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, पोल्युशन अंडर कंट्रोल. 89वा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर सध्या आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री जे आहेत ते आहेत श्री अनिल परब. तर या 89व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 4 नंबर, श्री अनिल परब. 90वा प्रश्न बघा, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर मित्रांनो, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह जो आहे तो दरवर्षी जानेवारी या महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो. 91वा प्रश्न बघा, परिवहन वाहन कसे ओळखावे? तर या ठिकाणी विचारलं आहे परिवहन वाहन कसे ओळखावे. तर वाहनाच्या नंबर प्लेटवरून आपल्याला परिवहन वाहन जे आहे ते ओळखता येतं. तर या 91व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, वाहनाच्या नंबर प्लेटवरून. 92वा प्रश्न बघा, लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय असतो? तर मित्रांनो, लाल वाहतूक सिग्नलचा जो अर्थ आहे तो असतो थांबा. तर या ठिकाणी लाल जे सिग्नल असतं त्याला म्हणतात थांबा आणि जे हिरवं सिग्नल असतं त्याला म्हणतात, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या सिग्नलवर थांबतो त्यावेळेस लाल कलरचा जो आहे तो दिवा लागतो, परंतु ज्यावेळेस आपल्याला तिथून निघण्याची वेळ होते त्यावेळेस हिरवा जो आहे तो दिवा लागतो. तर या ठिकाणी लालचा अर्थ असतो थांबा आणि हिरव्याचा अर्थ असतो निघा. 93वा प्रश्न बघा, ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी किमान वय मर्यादा जी आहे ती किती असावी लागते? तर जे ट्रान्सपोर्ट लायसन्स असतं याच्यासाठी जी मर्यादा आहे ती असते 20 वर्ष. तुम्हाला जर 20 वर्ष कंप्लीट असतील तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट लायसन मिळतं. 94वा प्रश्न बघा, मोटर वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? तर मोटार वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? तर या 94व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार थर्ड पार्टी विमा. कोणता असणार? थर्ड पार्टी विमा. तर या 94व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, थर्ड पार्टी विमा. 95वा प्रश्न बघा, क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालवणे याला काय म्हणतात? तर मित्रांनो, क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालवणे याला काय म्हणतात? क्लच रायडिंग. काय म्हणतात? क्लच रायडिंग. तर या 95व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, क्लच रायडिंग. आता मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 96व्या प्रश्नापासून ते 100व्या प्रश्नापर्यंत काही सिम्बॉल दिले आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर या ठिकाणी 96वा जो प्रश्न आहे याचं उत्तर असणार 3 नंबर. हे जे सिम्बॉल आहे हे कोणतं सिम्बॉल आहे? तर कोणत्याही वाहनांना परवानगी नाही, हे याचं उत्तर असणार आहे. 96व्या प्रश्नाचं योग्य उत्तर 3 नंबर असणार आहे. आता 97वा प्रश्न बघा, 97व्या प्रश्नाचं आपल्याला या ठिकाणी जे सिम्बॉल आहे त्याचा अर्थ सांगायचा आहे. तर 97व्या प्रश्नाच्या सिम्बॉलचा अर्थ आहे उजवीकडे अनिवार्य. तर मित्रांनो, तुम्हाला पोलीस चालक या पदासाठी प्रश्न विचारण्यात आले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे जे ट्रान्सपोर्टशी संबंधित प्रश्न आहेत हे तुम्हाला विचारण्यात येतील. आता या ठिकाणी आपल्याला बघा 98वा प्रश्न काय विचारला आहे? तर 98व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर. काय आहे? प्रवेश बंद. तर या 58व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, प्रवेश बंद. 99वा प्रश्न बघा, या ठिकाणी एक सिम्बॉल दिला आहे. तर या 99व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, गतीची मर्यादा. तर या 99व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, गतीची मर्यादा. आता मित्रांनो, या ठिकाणी शेवटचा आणि 100वा प्रश्न बघा. तर या सिम्बॉलचा जो अर्थ असणार आहे तो आहे पुढे अरुंद रस्ता. तर या सिम्बॉलचा अर्थ काय असतो? तर पुढे अरुंद रस्ता आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, हे जे आपण मराठीचे आणि जीकेचे प्रश्न होते ते संपूर्ण या ठिकाणी आपण डिस्कस केले आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला जर थोडासुद्धा फायदा झाला असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता. आणि आपल्या चॅनलवर दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ अपलोड होतो. तेव्हा तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याच्या नंतर बाजूलाच एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर पण तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आमच्या दररोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मोबाईलमध्ये मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.